नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचं स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20, 21 आणि 22 एप्रिल या दिवशीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 साध्वी शैल। गोव्याची उद्योजिका आणि मॉडेल साध्वी सतीश शैल हिने 61वी फेमिना मिस इंडिया 2026 चे विजेतेपद पटकावलेले आहे। तर बघा 2026 मधील फेमिना मिस इंडियाची ही 61वी आवृत्ती आहे आणि ही आवृत्ती कोणी जिंकलेली आहे? तर गोव्याची उद्योजिका आणि मॉडेल साध्वी शैल हिने। या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा 18 एप्रिल 2026 रोजी ओडिसातील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी येथे पार पडला। साध्वी सतीश शैल ही आता मिस वर्ल्ड 2027 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे। महाराष्ट्राची राजनंदिनी पवार ही प्रथम उपविजेती ठरली आहे, तर जम्मू आणि काश्मीरची श्री अद्वैता ही द्वितीय उपविजेती ठरलेली आहे। या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी भारतातील सर्वात प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धांपैकी एक म्हणून केले जाते। तर बघा 2026 मधील 61वी फेमिना मिस इंडिया झालेली आहे, साध्वी शैल गोव्याची आहे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिले पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान कोठे स्थापन करण्यात येत आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लडाख। भारतातील पहिले पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान लेह लडाख येथे स्थापन करण्यात येत आहे। लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह या ठिकाणी हे उद्यान स्थापन करण्यात येत आहे। हे उद्यान सिंधू घाट येथे सिंधू नदीच्या काठी उभारले जात आहे। या प्रकल्पाची पायाभरणी 18 एप्रिल 2026 रोजी जागतिक वारसा दिनानिमित्त करण्यात आली। या उद्यानाचा मुख्य उद्देश लडाखमधील प्राचीन शैलचित्रांचे म्हणजेच पेट्रोग्लिफ्सचे संरक्षण व संवर्धन करणे हा आहे। सिंधू नदी आणि झास्कर नदी परिसरात सुमारे 400 पेक्षा अधिक पेट्रोग्लिफ स्थळे आहेत। असुरक्षित ठिकाणांवरील शैलचित्रांचे स्थलांतर करून त्यांचे सुरक्षित जतन व प्रदर्शन या उद्यानात केले जाणार आहे। पेट्रोग्लिफ्स म्हणजे दगडांच्या पृष्ठभागावर कोरलेली प्रागैतिहासिक चित्रे आणि चिन्हे ही आहेत। तर भारतातील पहिले शैलचित्र किंवा पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान लडाखमधील लेह या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे। कोणत्या नदीच्या काठी? तर सिंधू नदीच्या काठी। नेक्स्ट आहे, 2026 चा लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कार्लोस अल्काराज स्पेन। 2026 लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्सचे 20 एप्रिल 2026 रोजी माद्रिद स्पेन येथे आयोजन केलेले होते। वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू ठरलेला आहे कार्लोस अल्काराज, टेनिसपटू आहे, स्पेनचा खेळाडू आहे तो। वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरलेली आहे बेलारूसची टेनिसपटू आरेना सबालेंका। वर्षातील सर्वोत्तम संघ ठरलेला आहे पॅरिस सेंट जर्मेन फुटबॉल। ब्रेक थ्रू ऑफ द इयर लँडो नॉरिस फॉर्म्युला 1चा खेळाडू आहे। कमबॅक ऑफ द इयर रॉरी मॅकलिरॉय गोल्फ। भारतीय महिला क्रिकेट संघाला जगातील सर्वोत्कृष्ट संघासाठी पहिल्यांदाच नामांकन मिळालेले होते। या पुरस्काराला क्रीडा क्षेत्राचा ऑस्कर म्हटले जाते। स्थापना वर्ष 2000। याचे मुख्यालय आहे लंडन, युनायटेड किंगडम या ठिकाणी। नेक्स्ट आहे, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने कोणत्या राज्यातील याना गुफांना राष्ट्रीय महत्त्वाचे भूवारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक। भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने याना गुफा यांना राष्ट्रीय महत्त्वाचे भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे। याना गुफा या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात गोकर्ण जवळ स्थित आहेत। या गुफा पश्चिम घाट परिसरातील दाट जंगलात वसलेल्या असून त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण खडक रचनांसाठी प्रसिद्ध आहेत। येथे आढळणारे खडक डोलोमाइटिक चुनखडीपासून बनलेले असून ते कार्स्ट प्रकारातील रचना दर्शवतात। या ठिकाणी 2 प्रमुख अखंड खडक आहेत ज्यांना भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर म्हणून ओळखले जाते। भैरवेश्वर शिखर याची उंची सुमारे 120 मीटर आहे आणि मोहिनी शिखर याची उंची सुमारे 90 मीटर एवढी आहे। या खडकांची निर्मिती सुमारे 2700 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली असल्याचे मानले जाते। नेक्स्ट आहे, विस्डेनने कोणत्या खेळाडूंना जगातील आघाडीचे क्रिकेटपटू 2025 हा किताब प्रदान केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिचेल स्टार्क आणि दीप्ती शर्मा। विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक या प्रतिष्ठित क्रिकेट वार्षिक पुस्तकाने 2025 साठी जगातील आघाडीचे क्रिकेटपटू जाहीर केले आहेत। जगातील आघाडीचा पुरुष क्रिकेटपटू ठरलेला आहे ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क।
मिचेल स्टार्क यांनी 2025 मध्ये कसोटी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 55 बळी घेतले आहेत. जगातील आघाडीची महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे दीप्ती शर्मा, भारताचे खेळाडू आहे. तर दीप्ती शर्मा यांनी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मध्ये भारताच्या विजयात मोलाचे योगदान देत मालिकावीर हा किताब पटकावलेला आहे. जगातील आघाडीचा T20 क्रिकेटपटू ठरलेला आहे अभिषेक शर्मा, भारताचा खेळाडू आहे. अभिषेक शर्मा यांनी 2025 मध्ये T20 प्रकारात 859 धावा करत उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. विस्डेन ट्रॉफी वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी कामगिरी 2025 साठी शुभमन गिल याला पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर शुभमन गिल ही भारताचा खेळाडू आहे. विस्डेनच्या वर्षातील 5 क्रिकेटपटू कोणते आहेत बघा. शुभमन गिल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज आणि हसीब अहमद. तर बघा हे जे शुभमन गिल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज हे भारताचे खेळाडू आहेत 4 आणि हसीब अहमद हा इंग्लंडचा खेळाडू आहे. तर असे मिळून हे 5 जण विस्डेनच्या वर्षातील क्रिकेटपटू ठरलेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी हा सन्मान दिला जातो. विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक हे जगातील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेट वार्षिक पुस्तक असून त्याला अनेकदा क्रिकेटचे बायबल म्हणूनही संबोधले जाते. नेक्स्ट आहे 100 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शेफाली वर्मा. शेफाली वर्मा ही 100 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. तिने 19 एप्रिल 2026 रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात हा ऐतिहासिक टप्पा गाठला. हा विक्रम गाठताना तिचे वय 22 वर्ष 81 दिवस इतके होते. ती सर्वात कमी वयात 100 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी भारतीय खेळाडू ठरली असून हा विक्रम महिला आणि पुरुष दोन्ही विभागात लागू आहे. तिने तिची सहकारी जेमिना रॉड्रिग्ज हिचा विक्रम मोडला, जिने 23 वर्ष 327 दिवस वयात 100 सामने पूर्ण केलेले होते. या कामगिरीमुळे ती जगातील सर्वात कमी वयात 100 T20 सामने खेळणारी तिसरी खेळाडू ठरलेली आहे. शेफाली वर्मा हिच्या नावावर सर्वात जलद 2000 T20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे. 2021 साली ती कसोटी, एकदिवसीय आणि T20 या तिन्ही प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली होती. शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वाखाली भारताने ICC 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषक 2023 जिंकला होता. नेक्स्ट आहे डिजिटल अटक आणि खोट्या नोटिसांच्या वाढत्या प्रकरणांना रोखण्यासाठी CBIने सुरू केलेल्या AI आधारित चॅटबॉटचे नाव काय आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभय. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBIने डिजिटल अटक आणि खोट्या नोटिसांच्या वाढत्या प्रकरणांना रोखण्यासाठी अभय चॅटबॉट विकसित केला आहे. या चॅटबॉटचा मुख्य उद्देश नागरिकांना मिळालेली नोटीस खरी आहे की बनावट हे पडताळण्यास मदत करणे हा आहे. सायबर गुन्हेगार अनेकदा CBI अधिकारी बनून खोट्या नोटिसांद्वारे लोकांना घाबरवून पैसे उकळतात आणि अभय या फसवणुकीविरुद्ध संरक्षणाची पहिली पायरी म्हणून कार्य करतो. वापरकर्ते CBIच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या चॅटबॉटच्या मदतीने नोटीसची सत्यता तपासू शकतात. 1 मे 2026 पासून CBI कडून जारी होणाऱ्या सर्व नोटिसांवर विशेष QR कोड दिला जाणार आहे, जो अभय चॅटबॉटद्वारे स्कॅन करून पडताळता येणार आहे. या चॅटबॉटच्या अनावरण न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या हस्ते 20 एप्रिल 2026 रोजी 22व्या DP कोहली स्मृती व्याख्यानादरम्यान करण्यात आले. डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांमुळे 2022 ते 2026 दरम्यान मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. या सुविधेमुळे नागरिकांची सायबर सुरक्षितता वाढून बनावट नोटिसांची ओळख पटवणे सोपे होणार आहे. नेक्स्ट आहे भारतीय पॅरालिम्पिक समितीने कोणत्या संस्थेच्या सहकार्याने पॅरा एलान हा उपक्रम सुरू केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फ्रेंच इन्स्टिट्यूट इन इंडिया. भारतीय पॅरालिम्पिक समितीने फ्रेंच इन्स्टिट्यूट इन इंडिया यांच्या सहकार्याने पॅरा एलान हा 3 वर्षांचा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम एप्रिल 2026 मध्ये सुरू करण्यात आला असून तो भारत-फ्रान्स क्रीडा सहकार्याचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शाळांमधील समावेशी शिक्षणाला चालना देणे आणि पॅरा स्पोर्ट्सच्या माध्यमातून तरुणांना सक्षम करणे हा आहे. या कार्यक्रमाद्वारे समावेशन, समानता आणि लवचिकता यासारख्या मूल्यांना प्रोत्साहन दिले जाते. या उपक्रमाचे लक्ष्य 3 वर्षात सुमारे 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे आहे. या कार्यक्रमांतर्गत जनजागृती मोहिमा, कार्यशाळा आणि पॅरा खेळाडूंशी संवाद यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सामंजस्य करारावर सत्यप्रकाश सांगवान आणि ग्रेगर टुमेल यांनी स्वाक्षरी केलेली आहे. पॅरा एलान हा उपक्रम भारत आणि फ्रान्स यांच्यातील क्रीडा डिप्लोमसी अधिक बळकट करण्यास मदत करणार आहे. पॅरा स्पोर्ट्स ही भारतातील सर्वोच्च संस्था आहे.
याची स्थापना 1992 मध्ये झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत देवेंद्र झांझरिया. नेक्स्ट आहे कांकरिया कोचिंग डेपो कोणत्या शहरात आहे, जे भारताचे पहिले वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो बनले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदाबाद. कांकरिया कोचिंग डेपो हा अहमदाबाद गुजरात येथे स्थित असून तो पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद विभागांतर्गत येतो. हा डेपो भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो बनला आहे. या डेपोमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जातो, ज्यामुळे दररोज अंदाजे 1.60 लाख लिटर पाण्याची बचत होते. वार्षिक स्तरावर ही जल बचत सुमारे 5.84 कोटी लिटर इतकी आहे. या डेपोमध्ये फायटोरेमेडिएशन तंत्रज्ञानाचा वापर करून वनस्पतींच्या मदतीने पाणी शुद्ध केले जाते. तसेच प्रगत सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञान वापरून अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. डबे धुणे आणि देखभाल प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा डबे धुण्यासाठी वापरले जाते. या उपक्रमामुळे भूजलावरील अवलंबित्व कमी होऊन गोड्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण होते. हा प्रकल्प शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने भारतीय रेल्वेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. नेक्स्ट आहे विश्वसूत्र जगासाठी भारताची वीण नावाचा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वस्त्रोद्योग मंत्रालय. एप्रिल 2026 मध्ये विश्वसूत्र जगासाठी भारताची वीण हा उपक्रम वस्त्रोद्योग मंत्रालय यांनी सुरू केलेला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय हातमाग परंपरांना जागतिक स्तरावर आधुनिक डिझाईनच्या स्वरूपात सादर करणे हा आहे. हा उपक्रम विकास आयुक्त कार्यालय आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत भारतातील 30 वेगवेगळ्या हातमाग विणकाम शैलींना 30 देशांच्या डिझाईन प्रेरणांसह पुनर्व्याख्या करण्यात आलेली आहे. या कलेक्शनचे अनावरण फेमिना मिस इंडिया स्पर्धा 61व्या आवृत्तीमध्ये भुवनेश्वर येथे करण्यात आलेली. या उपक्रमाचा उद्देश हातमाग क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत प्रोत्साहन देणे आणि कारागिरांना नवीन संधी उपलब्ध करून देणे हा आहे. हा उपक्रम व्होकल फॉर लोकल टू ग्लोबल या संकल्पनेशी सुसंगत आहे. तसेच हा उपक्रम 5F म्हणजे फार्म टू फायबर टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन या मूल्य साखळी मॉडेलचेही संरेखित आहे. नेक्स्ट आहे जॉन टर्नस कोणत्या कंपनीचे नवीन CEO होणार आहेत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ॲपल. जॉन टर्नस हे ॲपल या नामांकित तंत्रज्ञान कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी होणार आहेत. ते 1 सप्टेंबर 2026 पासून अधिकृतपणे CEO पदाचा कार्यभार स्वीकारतील. जॉन टर्नस हे विद्यमान CEO टिम कुक यांची जागा घेतील. सध्या ते ॲपल कंपनीत हार्डवेअर इंजिनिअरिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. टिम कुक यांनी सुमारे 15 वर्ष CEO म्हणून काम केल्यानंतर पद सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे आता टिम कुक हे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. ॲपल कंपनीबद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया. बघा, ॲपल ही अमेरिकेतील एक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे. याची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1976 रोजी. संस्थापक आहेत स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझिनियाक आणि रोनाल्ड वेन या तिघांनी ॲपल कंपनीची स्थापना केलेली आहे. याचे मुख्यालय आहे क्युपर्टिनो, कॅलिफोर्निया, अमेरिका. उत्पादने कोणते आहेत बघा, आयफोन, मॅकबुक, आयपॅड, ॲपल वॉच आणि इयरपॉड्स. नेक्स्ट आहे ICCने पहिली महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंज ट्रॉफी कोठे सुरू केली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किगाली, रवांडा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पहिली महिला T20 आंतरराष्ट्रीय चॅलेंज ट्रॉफी 2026 ही स्पर्धा सुरू केलेली आहे. ही स्पर्धा रवांडामधील किगाली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेचे सामने गहांगा क्रिकेट स्टेडियम येथे खेळवले जात आहेत. या स्पर्धेची सुरुवात 18 एप्रिल 2026 रोजी झाली असून ती 2 मे 2026 पर्यंत चालणार आहेत. या स्पर्धेत रवांडा, इटली, नेपाळ, अमेरिका आणि वानुआतू हे देश सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा मुख्य उद्देश सहयोगी देशांमधील महिला क्रिकेटला चालना देणे हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, 21 एप्रिल 2026 रोजी कोणत्या देशाने प्राणघातक शस्त्रांच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जपान. जपानने 21 एप्रिल 2026 रोजी प्राणघातक शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवरील बंदी अधिकृतपणे उठवली आहे. हा निर्णय पंतप्रधान साने ताकाइची यांच्या मंत्रिमंडळाने मंजूर केला. या निर्णयामुळे जपान आता लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे आणि युद्धनौका यासारखी घातक शस्त्रे इतर देशांना निर्यात करू शकतो. ही निर्यात मुख्यतः त्या 17 देशांपुरती मर्यादित असेल ज्यांच्याशी जपानने संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करार केलेले आहेत. या बदलामागील प्रमुख कारण म्हणजे चीन, उत्तर कोरिया आणि रशिया यांच्याकडून असलेले प्रादेशिक धोके आणि वाढती सुरक्षा चिंता हे आहे.
या निर्णयामुळे जपानचा संरक्षण उद्योग बळकट होण्यास आणि सामरिक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने संविधानाचे कलम 9 अंतर्गत स्वतःला शांततावादी राष्ट्र म्हणून घोषित केलेले होते. सुमारे 80 वर्षांनंतर या धोरणात बदल करून शस्त्रास्त्र निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. नेक्स्ट आहे गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. इरोरा ताशी, बोरिम किम आणि सारा फिंच. तर बघा, गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2026 हे 6 महिलांना देण्यात आलेले आहे आणि ते असात प्रथमच पूर्णपणे 6ही पुरस्कार 6 महिला पर्यावरण कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. 2026चे विजेते कोण आहेत बघा? इरोरा ताशी, नायजेरिया. यांनी दुर्मिळ चमगादडांच्या संरक्षणासाठी आणि अग्नी निवारण नेटवर्क विकसित करण्यासाठी कार्य केलेले आहे. दुसरे आहेत बोरिम किम, दक्षिण कोरिया. यांनी आशियातील पहिली यशस्वी हवामान मुकदमेबाजी जिंकली. सारा पीच, युनायटेड किंगडम. यांनी फिंच रुलिंगद्वारे जीवाश्म इंधन प्रकल्पांसाठी हवामान परिणाम मूल्यांकन अनिवार्य केले आहे. थिओनिला रोका मॅडबॉब, पापुआ न्यू गिनी. यांनी खाणकामामुळे होणाऱ्या पर्यावरणीय नुकसानीविरुद्ध लढा दिला. लाना अकाक हर्ले, अमेरिका. यांनी अलास्कामध्ये स्थानिक लोकांचे हक्क आणि जलमार्गांचे संरक्षण केले. 6वी आहेत इवेलिस मोरालेस ब्लँको, कोलंबिया. तर यांनी उत्खनन प्रकल्पापासून जंगलांचे संरक्षण केले. तर अशा 6 महिलांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2026 देण्यात आलेला आहे. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार, तर हा पुरस्कार ग्रीन नोबेल म्हणून ओळखला जातो आणि तो गोल्डमन एन्व्हायरमेंटल फाउंडेशनद्वारे दिला जातो. हा पुरस्कार 1989 मध्ये रिचर्ड गोल्डमन आणि रोडा हास गोल्डमन यांनी सुरू केला. या पुरस्काराचा मुख्य उद्देश हवामान बदलाशी लढा देणे आणि जैवविविधतेचे संरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करणे हा आहे. हा पुरस्कार जगातील 6 भौगोलिक प्रदेशातील म्हणजेच आफ्रिका, आशिया, युरोप, द्वीपसमूह आणि द्वीपराष्ट्रे, उत्तर अमेरिका आणि दक्षिण व मध्य अमेरिका पर्यावरण कार्यकर्त्यांना दिला जातो. 2024 मध्ये भारताचे आलोक शुक्ला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. नेक्स्ट आहे जनरल अनिल चौहान. यांनी संरक्षण दल प्रमुख म्हणून आपला पहिला अधिकृत दौरा कोणत्या देशाचा केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्रिटन. जनरल अनिल चौहान यांनी संरक्षण दल प्रमुख म्हणून आपला पहिला अधिकृत परदेश दौरा युनायटेड किंगडम म्हणजेच ब्रिटन येथे केला आहे. हा दौरा एप्रिल 2026 मध्ये 19 ते 21 एप्रिल दरम्यान 3 दिवसांचा होता. या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील संरक्षण संबंध अधिक मजबूत करणे हा आहे. या भेटीत संरक्षण औद्योगिक सहकार्य, संयुक्त लष्करी सराव, सायबर सुरक्षा आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण यावर चर्चा करण्यात आली. जनरल अनिल चौहान यांनी ब्रिटनचे CDS एअर चीफ मार्शल सर रिचर्ड नायटन यांची भेट घेतली. हा दौरा विजन 2035 अंतर्गत भारत UK संरक्षण भागीदारी अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. कोणत्याही भारतीय CDSचा युनायटेड किंगडमला झालेला हा पहिलाच अधिकृत दौरा आहे. नेक्स्ट आहे 9वा प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर C श्रीनिवास राव. डॉक्टर CH श्रीनिवास राव यांना 20 एप्रिल 2026 रोजी हैदराबाद येथे 9वा प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे संचालक आणि कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. त्यांना हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी हा सन्मान देण्यात आला. हा पुरस्कार 2024-2025 या कालावधीसाठी प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान हरित क्रांतीचे जनक प्राध्यापक MS स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षात देण्यात आला. डॉक्टर CH श्रीनिवास राव यांनी हवामान बदलाला सामोरे जाणाऱ्या शेती तंत्रज्ञान आणि शाश्वत कोरडवाहू शेतीमध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलेले आहे. या पुरस्कारामध्ये सुवर्ण पदक, प्रशस्तीपत्र आणि 2 लाख रुपये रोख रक्कम दिली जाते. हा पुरस्कार निवृत्त ICAR कर्मचारी संघटना यांनी नुजिविडू सीड्स लिमिटेड यांच्या सहकार्याने सुरू केला आहे. नेक्स्ट आहे समृद्ध ग्राम उपक्रमाला वाईज पुरस्कार 2026 साठी कोणत्या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुकूल वातावरण. दूरसंचार विभाग यांनी सुरू केलेल्या समृद्ध ग्राम उपक्रम याला WSIS पुरस्कार 2026 साठी नामांकन मिळाले आहे. या उपक्रमाला सक्षम वातावरण या श्रेणीमध्ये नामांकन देण्यात आलेले आहे. हा उपक्रम भारत नेट प्रकल्प या जगातील सर्वात मोठ्या ग्रामीण ब्रॉडबँड नेटवर्कवर आधारित आहे. समृद्ध ग्राम हा डिजिटल मॉडेल वापरून ग्रामीण भागात डिजिटल सेवा पोहोचवतो.
या मॉडेलद्वारे समृद्धी केंद्रांमधून आरोग्य, शिक्षण, ई गव्हर्नन्स आणि बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. पहिले समृद्धी केंद्र उमरेगाव येथे सुरू करण्यात आले आहे. WSI पुरस्कार हे जागतिक स्तरावर डिजिटल आणि ICT प्रकल्पांना दिले जाणारे महत्त्वाचे सन्मान आहेत. हे पुरस्कार आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ या संयुक्त राष्ट्रांच्या विशेष संस्थेद्वारे आयोजित केले जातात. या पुरस्कारासाठी सार्वजनिक मतदान प्रक्रिया 3 मे 2026 पर्यंत सुरू आहे. हा उपक्रम ग्रामीण भागातील डिजिटल दरी कमी करण्यास आणि डिजिटल साक्षरता वाढवण्यास महत्त्वपूर्ण ठरत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने खाद्यपदार्थांमध्ये कोणत्या वनस्पतीच्या वापरावर बंदी घातली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अश्वगंधा. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने एप्रिल 2026 मध्ये अश्वगंधाच्या पानांच्या वापरावर बंदी घातलेली आहे. तर बघा, पूर्णपणे अश्वगंधा या वनस्पतीवरती बंदी नाही घातलेली, फक्त पानांवरती बंदी घातलेली आहे. ही बंदी खाद्यपदार्थ, आरोग्यपूरक आणि न्यूट्रास्युटिकल्समध्ये लागू करण्यात आलेली आहे. आता फक्त अश्वगंधाची मुळे आणि त्यापासून तयार केलेले अर्क वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. आयुष मंत्रालयाच्या मते अश्वगंधाची पाने यकृतासाठी हानिकारक ठरू शकतात. FSSAIच्या 2016च्या नियमानुसार फक्त अश्वगंधाच्या मुळांना मान्यता देण्यात आली आहे, पानांना नाही. अश्वगंधाच्या पानांमध्ये आढळणारे विथानोलाइट्स यकृत आणि पचन संस्थेसाठी घातक ठरू शकतात. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्य अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. नेक्स्ट आहे, महामार्गावरील रस्ते अपघातांमधील मृत्यू कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट संजीवनी सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. तेलंगणा सरकारने रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी प्रोजेक्ट संजीवनी हा उपक्रम सुरू केला आहे. हा भारतातील पहिला एकात्मिक ट्रॉमा केअर आणि हायवे रेस्क्यू प्रोटोकॉल आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश अपघातानंतर 10 मिनिटात मदत पोहोचवून गोल्डन आवरमध्ये रुग्णांचे प्राण वाचवणे हा आहे. हा प्रकल्प हैदराबाद ते आदिलाबाद दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 44च्या 251 किलोमीटर पट्ट्यावर प्रायोगिक तत्वावर राबवला जात आहे. हा उपक्रम सेव्ह लाईफ फाउंडेशन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या सहकार्याने राबवला जात आहे. या प्रकल्पांतर्गत टोल प्लाझावर तैनात असलेले त्वरित प्रतिसाद पथकांद्वारे अपघातस्थळी जलद मदत पोहोचवली जाते. नेक्स्ट आहे, बल्गेरियाची संसदीय निवडणूक कोणत्या नेत्याच्या पक्षाने जिंकली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रुमेन रादेव. रुमेन रादेव यांच्या प्रोग्रेसिव्ह बल्गेरिया पक्षाने एप्रिल 2026 मधील संसदीय निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत पक्षाला सुमारे 44.7% मते मिळाली आहेत. 1997 नंतर प्रथमच बल्गेरियामध्ये एखाद्या पक्षाला एक हाती स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या विजयामुळे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली राजकीय अस्थिरता आणि वारंवार होणाऱ्या निवडणुकांचा सिलसिला संपण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान बोयको बोरिसोव यांच्या GRB पक्षाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. या निकालामुळे युरोपियन युनियन आणि NATO सदस्य असलेल्या बल्गेरियाच्या परराष्ट्र धोरणात बदल होण्याची शक्यता आहे. रुमेन रादेव यांनी युक्रेनला लष्करी मदत देण्यास विरोध दर्शवला असून रशियाशी संबंध सुधारण्याचे संकेत दिले आहेत. तरीही त्यांनी आपल्या विजयानंतर बल्गेरियाचा युरोपियन मार्ग सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. नेक्स्ट आहे, जागतिक वसुंधरा दिन 2026 ची अधिकृत संकल्पना काय आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आपली शक्ती आपला ग्रह. जागतिक वसुंधरा दिन दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देणे आणि प्रदूषण, जंगलतोड व हवामान बदल यासारख्या समस्यांबद्दल जनजागृती करणे हा आहे. जागतिक वसुंधरा दिन प्रथम 22 एप्रिल 1970 रोजी अमेरिकेमध्ये साजरा करण्यात आला. आज हा दिवस 190 पेक्षा अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. त्यामुळे तो जगातील सर्वात मोठ्या पर्यावरणीय चळवळींपैकी एक मानला जातो. 2026 ची थीम आहे आपली शक्ती आपला ग्रह. या थीमचा उद्देश पर्यावरण संरक्षणात व्यक्ती, समुदाय आणि सरकार यांच्या भूमिकेला अधोरेखित करणे हा आहे. नेक्स्ट आहे, 20 एप्रिल 2026 रोजी भारत आणि कोणत्या देशाने द्विपक्षीय व्यापार कराराच्या वाटाघाटींचा पहिला टप्पा सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका. भारत आणि अमेरिका यांनी 20 एप्रिल 2026 रोजी वॉशिंग्टन DC येथे द्विपक्षीय व्यापार करार संदर्भातील पहिल्या टप्प्यातील वाटाघाटी पुन्हा सुरू केले आहेत. या चर्चेचे नेतृत्व दर्पण जैन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने केले. या बैठका 20 ते 22 एप्रिल 2026 दरम्यान 3 दिवस चाललेल्या आहेत. या वाटाघाटींचा मुख्य उद्देश प्रस्तावित अंतरिम व्यापार करार अंतिम करणे हा आहे. अमेरिकेच्या बदलत्या आयात शुल्क धोरणांमुळे या कराराच्या चौकटीवर पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
चर्चेत बाजारपेठ उपलब्धता, टॅरिफ सुसंवाद, गैर टॅरिफ अडथळे, डिजिटल व्यापार आणि पुरवठा साखळी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 24 एप्रिल 2026 पर्यंतच्या माहितीनुसार दोन्ही देशांनी या चर्चेला रचनात्मक आणि फलदायी असे संबोधले आहे. या चर्चेमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध अधिक मजबूत होण्याची आणि कराराचा पहिला टप्पा लवकरच अंतिम होण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे श्रीलंकेला अधिकृत भेट देणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 CP राधाकृष्णन. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे श्रीलंका येथे अधिकृत द्विपक्षीय भेट देणारे पहिले भारतीय उपराष्ट्रपती ठरले. त्यांनी 19 ते 20 एप्रिल 2026 दरम्यान 2 दिवसांचा ऐतिहासिक दौरा केला. या भेटीचा मुख्य उद्देश भारत आणि श्रीलंका यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व धोरणात्मक संबंध अधिक बळकट करणे हा होता. या दौऱ्यात त्यांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसनायके आणि पंतप्रधान हरिणी अमरसूर्या यांची अधिकृत भेट घेतलेली आहे. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. त्यांनी नुआरा एलिया येथे भारताच्या मदतीने उभारलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची पाहणी केली. त्यांनी श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळ समुदायाशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यातील मच्छीमारांच्या समस्यांवर मानवतावादी दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली. ही भेट भारताच्या शेजारी प्रथम धोरणांतर्गत आयोजित करण्यात आलेली होती. या धोरणाचा उद्देश भारताच्या शेजारी देशांशी मजबूत, स्थिर आणि विकासाभिमुख संबंध निर्माण करणे हा आहे. नेक्स्ट आहे जागतिक आर्थिक मंचाद्वारे यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जय शहा. जागतिक आर्थिक मंचाने प्रसिद्ध केलेल्या यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 या यादीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांचा समावेश केला आहे. जय शहा यांची निवड जागतिक क्रिकेटचा विस्तार, महिला क्रिकेटचा विकास आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे करण्यात आला आहे. ते क्रिकेट प्रशासनातील सर्वात तरुण आणि प्रभावशाली नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. तसेच IPL आणि मीडिया हक्कांच्या महत्त्वपूर्ण करारांमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे. या यादीत 50हून अधिक देशातील 40 वर्षाखालील युवा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यादी जागतिक स्तरावर भविष्यातील नेतृत्व क्षमता असलेल्या तरुण व्यक्तींना ओळख देण्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून प्रसिद्ध केली जाते. नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयाने महामार्गाची सुरक्षितता कोणत्या कलमाशी जोडली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 21. एप्रिल 2026 मधील एका ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालय यांनी महामार्गावरील सुरक्षितता ही संविधानाचा अनुच्छेद 21 म्हणजे जगण्याचा अधिकार याचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने म्हटले आहे की सुरक्षित रस्त्यावरून प्रवास करणे हा सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकाराचा एक भाग आहे. महामार्गाची सुरक्षितता ही केवळ प्रशासकीय बाब नसून मानवी जीवनाचे संरक्षण करण्याचा राज्याचा घटनात्मक दायित्व आहे. या निर्णयामध्ये न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेले आहेत. न्यायालयाने बेकायदेशीर पार्किंग, रस्त्यालगतचे धाबे, हॉटेल्स आणि अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट्स हटवण्यावर भर दिला आहे. या प्रकरणात न्यायमूर्ती JK माहेश्वरी आणि AS चांदूरकर यांच्या खंडपीठाने निर्णय दिला. न्यायालयाने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले. या निर्णयाचा उद्देश महामार्गांवरील अपघाती मृत्यू कमी करणे आणि रस्ते मृत्यूचे सापळे बनू नये त्याची खात्री करणे हा आहे. नेक्स्ट आहे मिस साखे इंडिया 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निशिता अंतरकर. मुंबईतील निशिता योगेश अंतरकर यांनी मिस साखे इंडिया 2026 या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. हा प्रतिष्ठित स्पर्धा कार्यक्रम मुंबईतील रोबाटा खुराकू येथे आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत प्रियांका सरकार आणि साक्षी खारे यांनी उपविजेतेपद मिळवले आहे. या विजयानंतर निशिता योगेश अंतरकर यांना भारतातील जपानी साके संस्कृतीच्या सांस्कृतिक राजदूत म्हणून ओळखले जाणार आहे. या स्पर्धेचा उद्देश भारत आणि जपान यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करणे हा आहे. नेक्स्ट आहे भारत आणि रशिया यांनी कोणता ऐतिहासिक लॉजिस्टिक्स करार अंमलात आणला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स एग्रीमेंट. भारत आणि रशिया यांनी एप्रिल 2026 मध्ये रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स एग्रीमेंट अधिकृतपणे कार्यान्वित केला आहे. या करारावर फेब्रुवारी 2025 मध्ये मॉस्को येथे स्वाक्षरी करण्यात आली होती आणि तो 12 जानेवारी 2026 पासून लागू झाला आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांना एकमेकांच्या लष्करी तळ, बंदरे आणि हवाई तळांचा वापर करणे शक्य झाले आहे. या करारानुसार दोन्ही देश एकमेकांच्या क्षेत्रात जास्तीत जास्त 3000 सैनिक
5 युद्धनौका आणि 10 लष्करी विमाने तैनात करू शकतात. या करारामुळे नौदल, हवाई दल आणि स्थलसेनेला इंधन, दुरुस्ती, रसद पुरवठा आणि इतर सुविधा परस्पर वापरता येतात. हा करार भारत-रशिया संरक्षण भागीदारी अधिक मजबूत करतो आणि सामरिक सहकार्य वाढवतो. या करारामुळे भारताला आर्क्टिक प्रदेशापासून हिंद महासागरपर्यंत रशियन तळांवर प्रवेश मिळणार आहे, तर रशियाला हिंद महासागर क्षेत्रातील भारतीय तळांचा वापर करता येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नारायण रामचंद्रन यांचे नुकतेच वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या संस्थेचे माजी अध्यक्ष होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारतीय ऑलिम्पिक संघटना. 16 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध क्रीडा प्रशासक नारायण रामचंद्रन यांचे 77व्या वर्षी निधन झाले आहे. ते भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष होते आणि त्यांनी फेब्रुवारी 2014 ते डिसेंबर 2017 या काळात या पदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी जागतिक स्क्वॅश महासंघाचे अध्यक्ष म्हणून 2008 ते 2016 या काळात कार्य केले होते. त्यांनी स्क्वॅश या क्रीडा प्रकाराच्या विकासासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नेक्स्ट आहे, इस्रो कोणत्या वर्षी G20 हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2027. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही संस्था हवामान बदल, वायू प्रदूषण आणि हवामानाच्या पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी विशेष G20 उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे. या मोहिमेची घोषणा इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी एप्रिल 2026 मध्ये केली. हा G20 उपग्रह 2027 मध्ये प्रक्षेपित करण्याची अपेक्षा आहे. या उपग्रहाचा मुख्य उद्देश हवामान बदल, वायू प्रदूषण आणि पर्यावरण यावर अचूक देखरेख ठेवणे हा आहे. हा उपग्रह G20 सदस्य देशांच्या सहकार्याने हवामानविषयक महत्त्वपूर्ण डेटा उपलब्ध करून देणार आहे. या उपग्रहामुळे G20 देशांना पर्यावरणीय आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे जागतिक स्तरावर हवामान बदलाच्या परिणामांचे निरीक्षण आणि विश्लेषण अधिक मजबूत होईल. इस्रोने 2040 पर्यंत मानवांना चंद्रावर पाठवण्याचे दीर्घकालीन उद्दिष्टही जाहीर केलेले आहे. तसेच समुद्रयान प्रकल्पांतर्गत सुमारे 2.2 मीटर व्यासाचे टायटॅनियम यान विकसित करण्याची योजनाही आखण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे, राष्ट्रीय नागरी सेवा दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21 एप्रिल. भारतात दरवर्षी 21 एप्रिल रोजी राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा आणि इतर नागरी सेवकांच्या देशसेवेतील योगदानाचा सन्मान करणे हा आहे. 21 एप्रिल 1947 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊस येथे नागरी सेवकांना संबोधित केले होते आणि त्यांना भारताची पोलादी चौकट असे संबोधले होते. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ भारतात 2006 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा केला जात आहे. या दिवशी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नागरी सेवकांना प्रशासकीय कार्यातील त्यांच्या योगदानासाठी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. 2026 ची थीम आहे विकसित भारत, नागरिक केंद्रित शासन आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत विकास. नेक्स्ट आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या एरोस्पेस कंपनीने आपल्या न्यू ग्लेन रॉकेटचा पुनर्वापर केलेला बूस्टर पहिल्यांदा यशस्वीरित्या उतरवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब्ल्यू ओरिजिन. जेफ बेजोस यांच्या ब्ल्यू ओरिजिन या एरोस्पेस कंपनीने 19 एप्रिल 2026 रोजी ऐतिहासिक कामगिरी केली. कंपनीने न्यू ग्लेन या रॉकेटचा पुनर्वापर केलेला बूस्टर पहिल्यांदाच यशस्वीरित्या उतरवला. हा बूस्टर अटलांटिक महासागरमधील जॅकलिन नावाच्या ड्रोन शिपवर उतरवण्यात आला. ही कामगिरी पुनर्वापरयोग्य ऑर्बिटल क्लास रॉकेट तंत्रज्ञानासाठी एक मोठे यश मानले जाते. या मोहिमेदरम्यान AST स्पेस मोबाईलचा ब्ल्यू बर्ड 7 हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. न्यू ग्लेन हे रॉकेट एलॉन मस्क यांच्या SpaceXच्या फाल्कन 9 रॉकेटची स्पर्धा करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. या प्रकारच्या पुनर्वापरयोग्य रॉकेट तंत्रज्ञानामुळे अंतराळ प्रक्षेपणाचा खर्च कमी करण्यास मदत होते. या रॉकेटचे नाव अमेरिकन अंतराळवीर जॉन ग्लेन यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या राज्य सरकारने काकचिंग जिल्ह्यातील खारुंगपात येथे पक्षी अभयारण्य विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मणिपूर. मणिपूर सरकारने राज्यातील जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरण पर्यटनाला चालना देण्यासाठी पक्षी अभयारण्य विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पक्षी अभयारण्य काकचिंग जिल्ह्यामधील खारुंगपात येथे विकसित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुमारे 227 हेक्टर पाणथळ क्षेत्रात पसरलेला असून तो एक महत्त्वाचा पर्यावरणीय परिसर मानला जातो. या अभयारण्याचा मुख्य उद्देश निवासी आणि स्थलांतरित पक्ष्यांचे संरक्षण करणे हा आहे. या प्रकल्पामुळे जैवविविधता संवर्धनासोबतच स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
हे क्षेत्र वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत अभयारण्य म्हणून घोषित करण्यात येणार आहे. 2023च्या पक्षीगणनेनुसार या भागात सुमारे 69 पक्षी प्रजातींची नोंद झाली असून त्यापैकी सुमारे 40% पक्षी स्थलांतरित होते. स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत होणारी घट आणि स्थानिक लोकांची मागणी यामुळे हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच पाणथळ परिसंस्थेचे संरक्षण होण्याची मदत होणार आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या प्रगत 3D ग्लास सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची पायाभरणी कुठे झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भुवनेश्वर. भारतातील पहिल्या प्रगत 3D ग्लास सेमीकंडक्टर पॅकेजिंगची युनिटची पायाभरणी ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील इन्फो व्हॅली येथे झाली आहे. या प्रकल्पाची पायाभरणी 19 एप्रिल 2026 रोजी मोहन चरण माझी आणि अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या प्रकल्पासाठी सुमारे 1943.53 कोटी इतकी मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. हा प्रकल्प 3D ग्लास सोल्युशन्स या कंपनीच्या उपकंपनी हेटेरोजेनसियर इंटिग्रेशन पॅकेजिंग सोल्युशन्स द्वारे राबवला जात आहे. या युनिटमध्ये प्रगत ग्लास सबस्ट्रेट तंत्रज्ञान वापरले जाईल, ज्याचा उपयोग कृत्रिम बुद्धिमत्ता, 5G नेटवर्क, संरक्षण प्रणाली आणि डेटा सेंटर्समध्ये केला जातो. या सुविधेची वार्षिक उत्पादन क्षमता सुमारे 50 दशलक्ष असेंबल्ड युनिट्स इतकी असेल. या प्रकल्पामुळे अंदाजे 2500 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ओडिशा हे भारतातील असे पहिले राज्य ठरले आहे जिथे कंपाऊंड सेमीकंडक्टर युनिट आणि प्रगत 3D ची पॅकेजिंग सुविधा हे दोन्ही प्रकल्प उपलब्ध आहेत. नेक्स्ट आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मेरीटाईम फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन इनिशिएटिव्ह कोणी सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कीर स्टारमर आणि इमॅन्युएल मॅक्रॉन. कीर स्टारमर हे ब्रिटनचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 17 एप्रिल 2026 रोजी एक नवीन आंतरराष्ट्रीय उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचे नाव आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मेरीटाईम फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन इनिशिएटिव्ह. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे हॉर्मुझची सामुद्रधुनी मधील जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करणे. ही बैठक आभासी पद्धतीने पार पडली असून त्यात भारतसहित सुमारे 40 देशांनी सहभाग घेतला. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठा आणि व्यापारी जहाजांसाठी हा मार्ग सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या बैठकीत जर्मनी, इटली यासारख्या अनेक देशांनी सहभाग घेतला. या महत्त्वाच्या उपक्रमात अमेरिका सहभागी झाली नाही. हॉर्मुझची सामुद्रधुनी ही पारशी नखात आणि ओमानच्या आखाताला जोडणारी एक महत्त्वाची समुद्री मार्गिका आहे. या समुद्रधुनीच्या उत्तरेला इराण तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती आहेत. या समुद्रधुनीची रुंदी अंदाजे 39 ते 60 किलोमीटर इतकी आहे. नेक्स्ट आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 कधीपर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मार्च 2028 पर्यंत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेचा कालावधी वाढवून ग्रामीण भागातील रस्ते आणि पुलांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विस्तारित टप्प्यासाठी एकूण सुधारित अर्थसंकल्प 83,977 कोटी रुपये निश्चित करण्यात आला असून तो पूर्वीच्या 80,250 कोटीपेक्षा वाढवण्यात आला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गावे, कृषी बाजारपेठा, उच्च माध्यमिक शाळा आणि रुग्णालयांना सक्षम रस्त्यांनी जोडणे हा आहे. या योजनेअंतर्गत मुख्य ग्रामीण रस्ते आणि जोड रस्ते बळकट करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. डोंगराळ आणि दुर्गम भागातील पुलांची कामे पूर्ण करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून त्यासाठी मार्च 2029 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून 25 डिसेंबर 2000 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेचा मूलभूत उद्देश ग्रामीण भागाला सर्व हवामानात उपयोगी पडणाऱ्या रस्त्यांनी जोडणे हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिनेश त्रिवेदी यांचे भारताचे उच्चायुक्त म्हणून कोणत्या देशात नियुक्ती झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बांगलादेश. एप्रिल 2026 मध्ये भारत सरकारने माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशातील भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. ते प्रणय वर्मा यांची जागा घेणार आहेत. ते बांगलादेशची राजधानी ढाका येथे कार्यभार सांभाळणार आहेत. ते माजी केंद्रीय रेल्वे मंत्री असून भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. ते पूर्वी तृणमूल काँग्रेस पक्षात होते आणि 2021 मध्ये भाजपात सामील झाले होते. पश्चिम बंगालच्या राजकारणातील एक अनुभवी आणि महत्त्वाचे नेते मानले जातात. सामान्यतः या पदावर भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी नियुक्त केले जातात, परंतु एक दुर्मिळ राजकीय नियुक्ती आहे. या नियुक्तीचा मुख्य उद्देश भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे हा आहे. नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक यकृत दिन कधी साजरा केला जातो?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 19 एप्रिल. जागतिक यकृत दिन दरवर्षी 19 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश यकृताच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि यकृताच्या आजारांची लवकर ओळख पटवणे हा आहे. 2026 ची थीम आहे उत्तम सवयी सशक्त यकृत. या थीमचा उद्देश आहे जीवनशैलीतील सुधारणा, आरोग्यदायी आहार आणि नियमित तपासणीद्वारे यकृताचे आजार टाळणे. नेक्स्ट आहे ली जे मियुंग हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत जे भारताच्या दौऱ्यावर आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण कोरिया. ली जे मियुंग हे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष असून त्यांनी एप्रिल 2026 मध्ये भारताला अधिकृत भेट दिली. त्यांनी 19 ते 21 एप्रिल 2026 दरम्यान भारताचा राजनयिक दौरा केला. या भेटीचा मुख्य उद्देश भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करणे हा होता. या दौऱ्यात व्यापार, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सेमीकंडक्टर यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. ली जे मियुंग यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. तसेच त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशीही चर्चा केली. ही भेट त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरची पहिली भारत भेट होती. यापूर्वी मून जे इन यांनी जुलै 2018 मध्ये भारताला भेट दिली होती. नेक्स्ट आहे प्रसिद्ध बास्केटबॉलपटू ऑस्कर स्मिथ यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या देशाचे होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्राझील. ऑस्कर स्मिथ हे ब्राझीलचे महान बास्केटबॉलपटू होते आणि त्यांचे 17 एप्रिल 2026 रोजी साओ पाउलो येथे वयाच्या 68व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मेंदूतील गाठीशी म्हणजेच ब्रेन ट्यूमर याच्याशी सुमारे 15 वर्षे झुंज दिल्यानंतर अखेरचा श्वास घेतला. उत्कृष्ट 3 पॉईंट शूटिंगमुळे त्यांना माओ सांता या टोपणनावाने ओळखले जात असे. त्यांनी 5 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून असा विक्रम करणारे पहिले बास्केटबॉलपटू म्हणून इतिहासात नाव नोंदवले. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये एकूण 1093 गुणांची नोंद करून सर्वाधिक गुणांचा विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी सुमारे 30 वर्षांच्या कारकिर्दीत ब्राझील तसेच युरोपमध्ये व्यावसायिक बास्केटबॉल खेळला. त्यांनी 2003 साली व्यावसायिक बास्केटबॉलमधून निवृत्ती घेतली. त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी 2013 साली त्यांचा नेस्मिथ मेमोरियल बास्केटबॉल हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार 2026 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर किती असेल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6.4%. संयुक्त राष्ट्र संघ यांच्या एप्रिल 2026 च्या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था 2026 मध्ये 6.4% आणि 2027 मध्ये 6.6% दराने वाढण्याचा अंदाज आहे. हा अंदाज युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड द पॅसिफिक यांच्या आशिया आणि पॅसिफिक 2026 आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजानुसार भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहण्याची शक्यता आहे. या वाढीचे प्रमुख चालक म्हणजे मजबूत देशांतर्गत मागणी, विशेषतः ग्रामीण उपयोग, उपभोग आणि सेवा क्षेत्रातील विस्तार हे आहेत. जागतिक आर्थिक आव्हाने असूनही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि शाश्वत वाढ कायम ठेवेल असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. निर्यात आणि परदेशी थेट गुंतवणूक यावर काही प्रमाणात दबाव असण्याची शक्यता असली तरी एकूण आर्थिक वाढ मजबूत राहील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.